नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 25 फेब्रुवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। राज्यात मर्सिडीजवरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल त्यांच्या मंत्र्यांसह महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले। त्यांनी त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान देखील केलं। गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयागराजला गेले होते, तर यानंतर लगेचच शिंदेंनीही कुंभमेळ्याचा दौरा आखला। मात्र त्यांच्या या शाही स्नानावरून आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले। 2.5 वर्षात मोठं पाप केलं, या पापाचा कडेलोट झाला म्हणून शिंदे गट प्रयागराजला गेले असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवलाय। महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये अर्धी सूट देण्यात आली आहे। यामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाच्या दरात राज्यभरात कुठेही प्रवास करता येतो। त्यामुळे महिलांची एसटी प्रवासाला पसंती मिळत असून एसटीचे प्रवासी वाढण्यास मदत झाली आहे। दुसरीकडे वयवर्ष 65 वर्षांवरून नागरिकांना देखील प्रवास दरात अर्धी सूट मिळते, तर ज्यांचं वय हे 75 वर्षापेक्षा अधिक आहे अशा स्त्री व पुरुषांना राज्यभरात कुठेही एसटीने प्रवास करता येतो। तसेच विद्यार्थ्यांना देखील रोजच्या प्रवासासाठी एसटी कडून पासच्या स्वरूपात मोठी सवलत देण्यात येते। मात्र एसटी तोट्यात असल्यामुळे मोफत प्रवासाची योजना बंद होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया देत मोफत प्रवासाचा निर्णय बंद होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री 1 तास भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली। जयंत पाटलांनी बावनकुळेंच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट घेतली असून त्यावेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते अशी माहिती आता समोर आली आहे। पण ही भेट रात्री 8 वाजता झाली आणि ती मतदारसंघातील कामासंबंधी होती अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली। तर जयंत पाटलांनी घेतलेली ही भेट वैयक्तिक कामासाठी असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। सरकार आपल्या सोबत असून आपल्याला न्याय नाही म्हटल्यावर सोबत नसतं तर ठीक आहे, आंदोलन करावं लागेल, पण यापेक्षा कोणते संवेदनशील प्रकरण हवंय सरकारला, अशा वेळेला ते शिंदे साहेबच पाहिजे होते असं मोठं विधान आता मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी मस्सा चौक येथे केलंय। मस्सा चौक गावात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केलं। त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला। आत्ताच्या घडीला 66 मार्गांवर वंदे भारत ट्रेनची सेवा अव्याहयपणे सुरू आहे। वंदे भारत ट्रेन देशभरात प्रचंड लोकप्रिय झालेली आहे। संपूर्ण देशभरात वंदे भारत ट्रेनची सेवा देखील सुरू आहे। अशातच आता जम्मू आणि काश्मीरसाठी विशेष वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतल्याची माहिती समोर आली। ही नवीन विशेष वंदे भारत ट्रेन केवळ जम्मू ते श्रीनगर या मार्गावर धावणार आहे। जम्मू पर्यंत सुरू असलेल्या रेल्वे मार्गाचा विस्तार करून काश्मीर खोऱ्यांपर्यंत रेल्वे सेवा ही सुरू करण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने अधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक हा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा हाती घेतला। परंतु प्रचंड मोठी आव्हाने पार करत अखेरीस रेल्वेने हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची किमया साध्य केली आहे। क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चानंतर आता बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरलाय। गोविंदा आणि सुनीता यांच्या सुखी संसाराचा काडीमोड झाल्याचं गॉसिप संपूर्ण इंडस्ट्रीत सुरू आहे। गोविंदा आणि सुनीता यांच्यात काहीच आलबेल नसून आता दोघेही त्यांच्या 37 वर्षाच्या सुखी वैवाहिक जीवनाला पूर्णविराम देत घटस्फोट घेऊ शकतात। महाशिवरात्रीला नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिर विश्वस्तांच्या वतीने कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी ही शास्त्रीय नृत्य करणार होती। मात्र तिच्या या शिवस्तुती नृत्याविष्कारद्वारे तिची कला सादर करण्यासाठी खास आमंत्रण मिळाले। विरोध करण्यात आला होता। याबाबत माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी या संदर्भात ग्रामीण पोलिसांना पत्र देखील पाठवले। कार्यक्रमामुळे मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये असं ललिता यांनी म्हटलं होतं। याबाबत चांगली चर्चा रंगली। मात्र आता यावर प्राजक्ता माळीने व्हिडिओ शेअर करत थेट उत्तर देखील दिलंय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित छावा हा चित्रपट चांगला चर्चेत आहे। या चित्रपटानंतर स्वराज्य रक्षक संभाजी ही प्रसिद्ध मालिका सुद्धा प्रकाशझोतात आली आहे। या मालिकेसंदर्भात या मालिकेत अभिनेते अमोल कोल्हे
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत होते। या मालिकेबाबत आता त्यांनी एक मोठा खुलासा केलाय। अभिनेते अमोल कोल्हे यांनी आपल्या YouTube अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट असा दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता, असा मोठा खुलासा त्यांनी केलाय। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलंय। महायुतीला 237 जागा मिळाल्यात। आम्हाला हे यश लाडक्या बहिणींमुळे असं सरकारने सांगितलंय। तसंच ही योजना बंद होणार नाही असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। दरम्यान यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतून 9 लाख लाभार्थी महिलांना वगळण्यात येणार आहे असा आरोप केलाय। महाराष्ट्राच्या तिजोरीत अडचणी आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। 9 लाख लाभार्थी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत हे होणारच होतं आणि हे माहीत देखील होतं, कारण लाडकी बहीण योजनेकडे पैसे वळवल्याने PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना या सगळ्या योजनांचे पैसे देणं बंद आहे। सत्तेचा गैरवापर कसा करायचा याचे ज्वलंत उदाहरण महायुती सरकारच्या रूपाने दिसतंय, अशी देखील टीका त्यांनी केली आहे। टीम इंडियाने सामना जिंकल्यावर भारतीय क्रिकेट प्रेमींनी अब्रारला चांगलं ट्रोल केलं। सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील व्हायरल झाले होते। आता यावर मराठी कला विश्वातील लोकप्रिय संगीतकार व गायक सलील कुलकर्णी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी पोस्ट शेअर करत अब्रारला खडेबोल सुनावलेत। दबंग 2 ह्या सिनेमातील एका सीनचं वर्णन करत सलील कुलकर्णी यांनी अब्रारसाठी पोस्ट लिहिली आहे।